आई अहो कळतंय मला, आणि तुम्ही काळजी नका करू. आता आपली केस लवकर सुरू होईल. ती संपली की रामा आणि शीतल परत नागपूरला जाणार आहेत असं शीतलनीच सांगितलंय मला. पण ही केस बरेच दिवस चालली तर आपण काहीतरी मार्ग काढू ना. मी बोलते आकाशशी. मामाची लवकरच सुटका होईल आणि कदाचित उद्याच. काय सांगतेस काय? मी सांगितलं होतं ना तुला, पण तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता. मामा अजून घरी परत यायची आहे. ते म्हणतात ना, काही माणसं कुत्र्याच्या शेपटीसारखी असतात, वाकडीच असतात, सरळ होतच नाही. तूही तसाच आहेस. टेन्शन कशाला घेतेस? तूच जिंकणारस. असं मागच्या वेळी वाटलं होतं आपल्याला, पण तसं झालं नाही. यावेळी होणार, तू बघच. वसुमती त्यांना जामीन मिळालाय, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. खरंच? फक्त हे काही पेपर्स आहे, तुमची सही लागेल. नंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. इट्स जस्ट अन ऑफिशियल फॉर्मॅलिटी. आई उद्या कोर्टाची तारीख आहे. अरे हो, त्या कामाच्या गडबडीत ना मी विसरूनच गेले होते. काय दिवस आहे, काय वार आहे. बरं, तुझी सगळी तयारी झाली आहे ना? त्यासाठीच बोलवलंय. मीराला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला. बर, पण जपून जा आणि लवकर ये. फार उशीर करू नकोस बाळा. थँक्यू आकाश, तू माझ्यासाठी जे काय केलंस त्याबद्दल. वसुमती ताई, ते माझं कर्तव्यच होतं. नाही रे, तू इथे खरंच माझी खूप काळजी घेतलीस. एक मुलगा आपल्या आईची काळजी घेईल तसा. अगं, आपल्या गुरुजींनी उद्याचा मुहूर्त काढलाय साखरपुड्यासाठी. तेच सांगायला मी रानडेंना फोन केला होता, तर ते म्हणाले काही हरकत नाही. उद्याचाच? हो, आता नीरजाचा साखरपुडा उद्याच होणार. अगं हो, नीरजाला ही आनंदाची बातमी सांगायला पाहिजे. आपल्याला आणखीनही काही साक्षीदार लागणार आहेत, खास करून तुझे सासरे. कारण त्याने तुझ्या विरुद्ध कोर्टात साक्षी दिली, त्यांना तिकडे यावं लागेल. नाही मीरा, त्यांना उगीच त्रास नको. अगं, पण मागच्या वेळेस त्याने तुझ्या विरोधात खोटी साक्ष दिली होती. आधीच घरात या केसमुळे खूप वाद सुरू होते. त्यात ते हार्ट पेशंट आहेत. त्यांना काही झालं तर नको मीरा, खरंच. ठीक आहे, पण ऍटलीस्ट तुझ्या सासूबाईंना तरी यायला लागेल, म्हणजे आशाताईंना. माफ करा, पण उद्याची केस हा फक्त मनूच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये. आम्हा सगळ्या स्त्रियांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतीये, आवाज उठवते. मला मान्य आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत, पण मला वाटतं आता तरी तुम्ही मनूच्या पाठीशी उभं राहावं. तू मला शिकवण्याच्या फंदात पडू नकोस. आणि मुळात आमच्या घरच्या पर्सनल गोष्टींमध्ये तुला लक्ष घालायची काही गरज नाही. उद्या साखरपुडा आहे, तेव्हा त्याच्यात तू आणि तुझा तो दारुड्या नवरा दोघंही इथून गाशा गुंडाळ. यावेळी आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही. उलट मंगेशला त्याच्या चुकांची शिक्षा करेल. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न. हॅलो. हॅलो मनू. हाय, बोला. कुठेस तू? मी आता मीराकडे आहे. का हो? तिला विचार, केसची तारीख उद्याऐवजी नंतरची मिळू शकेल का? पण का? तू विचार तर. मीरा, केसची तारीख पुढे ढकलता येऊ शकते का? पुढे? नाही, अजिबात नाही का? आई विचारतायत. हॅलो आई. नाही, अजिबातच ढकलता येऊ शकणार नाही. का हो, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. बरं, तू घरी ये, मग आपण बोलूया. बरं, येते मी. बाबा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी त्या मनूला नाही सोडणार. हे सगळं प्रकरण मी सॉल्व्ह करणार आहे. अभिमान. मम्मा,